रेडकर आणि हांव रुपेश. आयज आमचो प्रेस घेवपाचो मुद्दो म्हणटाय तो जे पळय मिनिस्टरान सेंट्रल मिनिस्टरान सांगला की डबल ट्रॅकिंग इम्पॉर्टंट म्हणून कोला खातीर 2017 सान जेन्ना गोवा एगेन्स्ट कोल कॉमेस जालो तेन्ना 2017 सान स्टार्ट जाल्लो आणि तेन्ना पासून देखून आयज पासून आमी बोबो मारीत आहाय. हांव मानना जायत पण आमचे जे पळय गोवा एगेन्स्ट कोलाचे मेंबर आहाय ते बोबाड मारीत आहाय की गोंयान कोर्स नाक म्हण. तशेंच हांव मुखार हाडूं सोदतां सगळ्या लोकां मुखार आयज मुरगांवचो आमदार होवूय एक टायमार कोर्सो नाक म्हूण बोब मारतालो संकल्प आमोणकर. तसोच वास्कोचो आमदार बाब दाजी साडकार होवूय तेन्ना कॉन्सिलर आहलो तेन्ना तोवूय लोकांक सांगतालो सगळ्यांक सांगतालो की आपल्याक वास्कोन कोर्सो नाक म्हण. देवा कृपेन तो आयज MLA जालो वास्कोचो. जेन्ना पब्लीक हियरींग दवरलें कोर्शा खातीर टिलक ग्रावंडार तेन्ना दाजी साडकार येयलो ते पब्लीक हियरिंगाक आनी तेन्ना तो कॉन्सिलर जेन्ना आयज दाजी उलयता आयचे डेटीर तेका लागून तेका हांव एक उगडास करपा येयला. हांवूय वास्कोचोच आनी दाजी वास्कोचोच आनी हांवूय ते पब्लीक हियरिंगाक आहलो आनी दाजीय आसलो पब्लीक हियरिंगाक. आनी कितें करपा आहले आमी ओपोज करपा आहले कोडशे दोगूय किस्तोद आनी दाजी. आयज देवा कृपेन दाजी MLA आहा वास्कोचो. जाल्यार तेजें काम कितें आसलें कोर्सो बंद करपाचें. आयज तो दुसरी भाशा उलयता. आयज म्हणटा कोर्सो जावो आनी किस्तोद आजुनूय म्हणटा वास्कोन कोर्सो नाक म्हण. कित्या खातीर हांव एज अ नॉर्मल मॅन हा आनी दाजी MLA हा. दाजी कितें जिखून हाडलेलो MLA कितें केलोलो. दाजीन तेन्ना उलयलोलें पब्लीक हियरिंगाक की आपणाच्या चेडवाक आस्थमा जालो म्हण. ह्या कोडश्याचे पोल्युशनान आस्थमा जालो म्हण. आयज तो आस्थमा गेलो काय भुरग्याचो. हांव तेच्या भुरग्याक लागून कांय दुयेंसा बद्दल उलोवपाक म्हणजे तेचे हें क्रिटिसायज करूं येवना पूण कितें आहा तेणे आपली खूद तोंडान सांगलोलें की ह्या कोडश्याक लागून आपणाच्या चेडवाक आस्थमा जालो म्हण. जाल्यार आयज हें आस्थमा गेलें काय दुयेंस तेजें तेजे भुरग्याचें आनी गेलें जाल्यार बरें जालें तें भुरगें बरें जालें. आमी मागताय तें बरें जालें पूण मागीर हेंच दुयेंस दुसऱ्या लोकांक जावं काय हांव दाजी कोण विचारपाक सोदतां. हेंच दुयेंस दुसऱ्या भुरग्यांक जावं काय. आयज तूं म्हणटा की कोर्सो हाडचो म्हण गोंयान म्हणजे तुमी जिखले उपरांत कितें सोजमताय कोणाचे जाताय तुमी लोकांचे ओ अडाणीचे काय JSWचे जाताय. आयज तुवें ऑफिस तुजें वास्कोन आहा थिंगा लोक येता JSW येना कामां करपाक. जायते जाण लोक आपले काम करून घेताय तुकडच्यान पूण कसली कामां आनी हें पोल्युशन कोण बंद करतलो. तेन्ना तूं येयलो पब्लीक हियरिंगाक आनी ओपोज केलो आपल्याक कोर्सो नाक म्हूण. आयज हांव दाजीक एक मागणी करूं सोदतां. आयज तूं MLA. आयज आमी गोवा एगेन्स्ट कोल कोर्टान पिटिशन फायल कोत्ताय. हेजेर तूं सायन मारतलो काय ना मारतलो तें तूं बरे भाशेन चिंत आनी म्हाजो नंबर दाजी कडेन आहा. दाजीन म्हाका फोन करून सांगचें की त्या पिटिशनाचेर आपलें नांव घालचें आपूण तेजेर सायन मारून कोर्टान येवपा रेडी आहा म्हूण. तेन्ना तुका आमी मानतले की खरेंच तूं कोर्सो बंद करपाचे मुडान आहा म्हूण. नाजाल्यार आमकां दिसतलें की गोवा एगेन्स्ट कोलाक आनी समज
सगळे लोकांक की तुका आनी कोळसो बंद करपाचो ना म्हण. कित्याक ऑलरेडी तुवें म्हणलोलें आहा कितें म्हणून आमकां कोळसो जाव म्हणून, आनी आमी आजून पासून बोब मारीत आहाय की आमकां कोळसो नाका म्हण. जायते जाणांनी उलयलें पर्रेकाराचे, जायते जाणांनी काडलें. आयज तेका देवान स्वर्गराज फावो करचें पर्रेकाराक. कित्याक पर्रेकाराचे व्हिडिओ जायते आतां फेसबुकार या कित्याचेर व्हायरल जायत आहाय की आपूण डबल ट्रॅकिंग करपा ना, आमकां डबल ट्रॅकिंगाक गरज ना. आनी हे डबल ट्रॅकिंग हाडटाय आनी हो कोळसो आयज वाडलो. आयज मरीन डॉल्फिनाचेर आयजूच म्हाका संजय म्हणपा लागलो हे डॉल्फिनाचेर कितें अनलोडिंग जाता. हांवें म्हटलें कितें हांव सदां बोटीर वचोन येवपी, फिशिंगाक वचोन येवपी, आनी म्हाका दिश्टी पडटा थिंगा अनलोडिंग कितें जाता तें मरीन डॉल्फिनाचेर. जाल्यार आयज पासून मरीन डॉल्फिनाचेर इसी मेवना, इसी नासतना आयज मरीन डॉल्फिनाचेर कोल हाली जाता. हें चल्लें कितें? कोणाची दादागिरी? बीजेपीची काय अडाणीची काय JSWची? कोण दादागिरी करता? कोण करपाक कोत्ती हें? कोणाक जाय? कोळसो आमकां कांय नाका गोंयकारांक. हो कोळसो सगळो भायर वयता आनी पोल्युशन गोंयकारांनी हावपाचें हें कोणी सांगलोलें आहा? जाल्यार हांव रिक्वेस्ट करता दाजी साळकाराक, बाबा आमी एक पिटिशन फायल कोत्ताय आनी तेवूय हांव तुका कितें सांगूंक कोत्ता, कित्याक तूंच पब्लीक हियरिंगाक म्हणलोलें कोर्स नाका म्हणून. आयज तूं तो पिटिशनाचेर फायलीचेर जर तर तुवें सायन मान, तुवूय आमच्या बारा कोर्टान येयले जाल्यार आमी समजतले तुकाय कोर्स नाका आसतलो म्हणून. तेन्ना आमी सगलो लोक स्वत मानतलो की तुकाय कोर्स नाका म्हणून. इतलें सांगून देव बरें करूं. ओके, आता हांव तुमकां मातसो इल्लो दुसरी भास हातूंत सांगता. कळ्ळें न्ही? पयर म्हणजे एक्झॅक्टली 1.5 म्हयनो फाटीं 21 जुलयाक तुमी वयर पळयतले डिपनिंग ऑफ द चॅनल, म्हणजे तो मडमुगांव पोर्टाचो पळय चॅनल आसा, म्हणजे ज्यो बोटी व्हडल्यो व्हडल्यो बोटी भितर येवपाच्यो आसा तो आनी डीप करपाची इसी दिली. इसी केन्ना दिली? 21 जुलय 2025, म्हणजे आज साकून 40 दीस पयलीं. ती इसी कितें म्हणटा न्ही, हांवें तें पळय हांगा ब्लुआन तुमकां हायलायट केलां, हांव वाचून दाखयतां. 2.2 Marmagua Port Trust is strategically located to cater to the needs of coal, requirements of steel and power plants in hinterland Karnataka. बरे भशेन ऐकात. नीड्स ऑफ पॉवर प्लांट्स अँड स्टील प्लांट्स इन हिंटरलँड कर्नाटका. हे कोण म्हणटा? ही पयर दिल्या ती EC एन्व्हायरमेंट अँड क्लिअरन्स म्हणटा. पूण हीच उतरां एक मास्टर प्लॅन केल्लो. आता तुमच्या स्क्रीनार आसा तो मास्टर प्लॅन. तो मास्टर प्लॅन कितें म्हणटा तेंय हांव तुमकां पळय हायलायट करता. MPT's प्रायमरी हिंटरलँड includes North Karnataka and South Maharashtra. म्हणजे गोंयचे हिंटरलँड कितें इज नॉर्थ कर्नाटका अँड साउथ महाराष्ट्रा, and both public and private sectors have huge investment plans for steel plants as well as coal based plant थंय. आणि कितलो तांचो पॉवर प्लांट येवपाचे आसा? इतले पॉवर प्लांट येवपाचे आसात. आणि हे जर सगळी तुम्ही पॉवर प्लांटाची पॉवर कॅपॅसिटी ऍड केली ती हे सगळे हे इधर नॉर्थ कर्नाटका आणि साउथ महाराष्ट्रा आणि MPTंतल्यान कोळसो जो येवपाचो आसा फुडें अजून येना, जो येवपाचो आसा तो हे पॉवर प्लांटा खातीर टोटल कितलो कॅपॅसिटी ते जनरेट करतले? 20,300 मेगावॉट. आणि हो जर 30,300 मेगावॉट ते पॉवर जनरेट करतले ताका वर्साक दिनाकात 85 मिलियन मेट्रिक टन कोळसो जाय. हांव रिपीट करता, 85 मिलियन मेट्रिक टन. सद्याक MPTचेर फक्त अबाउट 10-12 मिलियन टन कोळसो हाताळणी जाता. ताज्या परस 8 पटीन चड कोळसो हे पॉवर प्लांटांक जाय. सोंपलें ना, ताजे सकल स्टील प्लांट आसात. आणि हे जर तुम्ही इतले स्टील प्लांट ऍड केले, ते 2 पेजीचेर आसात, हे जर इतले स्टील प्लांट ऍड केले, ही स्टील प्लांटाची कॅपॅसिटी
अराउंड 72 मिलियन टन्स ते स्टील प्रोड्यूस करतले. आता 72 मिलियन टन जर स्टील प्रोड्यूस करतले, ताका कमीत कमी 70 मिलियन टन कोकिंग कोलाची गरज आसा. सो 85 मिलियन टन पॉवर जनरेशनाक जाय आणि 70 मिलियन टन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करपाक जाय. सो गोंयांत फ्युचरांत, आता न्ही पूण फ्युचरांत गोंयांत टोटल कोळशाची जी हाताळणी जातली ती 150 मिलियन मेट्रिक टनाची हाताळणी जातली. आणि ती फक्त एमपीटीचेर जावची ना, ती पळय जेटीज बांदतात, रिव्हर नॅशनलायझेशन जाता, हे सगळें विल कम इन टू प्ले. हे एव्हरीथिंग विल कम इन टू प्ले. आणि हे कोण सांगता? परत हांव सांगना, हे हांव सांगना, हो जो मास्टर प्लॅन केला एमपीटीचो तो मास्टर प्लॅन सांगता. आता हांव तुमकां अनेक दाखयता. आय विल जस्ट टेक यू टू द मास्टर प्लॅन. हो एमपीटीचो मास्टर प्लॅन एट पेज 80. हे आता पळयात, तुम्ही स्क्रीनय घ्या. आता रेकमेंडेशन पार्टान पळयात. द डबल लाईन म्हणजे हांव खंय वाचता पळय, हांगसरल्यान वाचता. द डबल लाईन हॅज टू बी कंप्लिटेड विथ द लास्ट मायल कनेक्टिव्हिटी. ते 2019 जावपाक आशिल्ली. आमचे एजिटेशन चालू आसा म्हणून ते स्लो जालां. आणि तो लास्टाक कितें म्हणटा ते पळय, द मोस्ट इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह एंड लायफलायन फॉर पोर्ट ऑपरेशन इन द फ्युचर इज डबलिंग ऑफ लायन. डबलिंग ऑफ लायन म्हणटा तो पोर्टाची लायफलायन. पोर्टाची, गोंयकारांची न्ही. गोंयकारांची लायफलायन खंय वतली तें आमकां कळटलें. आणि थंय पळय सकयल कितें म्हणटा तें पळय, ताका ब्लुआन केलां तें. लोकल गव्हर्नमेंट हॅज टू बी प्रेशरायज्ड. हे कोण म्हणटा? हे डायरेक्ट रिपोर्टान, सागरमाला रिपोर्टान बरयलां. द लोकल गव्हर्नमेंट, हांगसरल्यान द लोकल गव्हर्नमेंट हॅज टू बी प्रेशरायज्ड फ्रॉम द सेंटर फॉर कंप्लिशन ऑफ द डबल लायन. डायरेक्ट. काल हांवें खंयची कोणे तरी व्हिडिओ काडिल्लो की फाटल्यान फक्त डबोच आसा म्हण आमच्या सरकाराचो. डबो 150 जर मिलियन टन गोंयांतल्यान कोळसो वतलो, आमचोय डबोच जातलो. आमी सगळे एका डब्यांत वतले. तो डबो म्हणल्यार काशाम. हे सगळे हांव सांगना. आणि हो गव्हर्नमेंटाचो सागरमाला रिपोर्ट कळ्ळें न्ही. आता तुमकां हांवें सांगलें. आता तुमकां हांव आनीक मातशी हातून सांगता, कळ्ळें न्ही. ते कितें म्हणटात ते सागरमाला रिपोर्टाचेर आसा. हांव खंयच पयस वचना पळय. ते म्हणटात हे इतली हाताळणी करतलो जाल्यार ऑगमेंटेशन ऑफ रेल्वे जावपाक जाय, डिपनिंग ऑफ चॅनल जावपाक जाय. जी ईसी तांणी एक 40 दीस पयलीं इश्यू केल्ली आसा. कित्याक ही ईसी जेन्ना डिपन जातले तेन्ना व्हडल्यो बोटी चड कोळसो घेवन एकाच धपक्याक येतल्यो. आनी रिडेव्हलपमेंट आणि डबल लेनिंग ऑफ द रस्ते. आता आमी म्हणटात पळय construction detail ongoing development, construction of 4-lane road from Verna junction to port. तो ब्रिज बांधपा खातीर तांकां एअरपोर्ट पसून बंद जाल्यार जातालो. संजय रेडकर इज वन ऑफ द को पेटिशनर. एक महिनो 1.5 महिनो फाटी केस चालली. तांणी ती हायट इतली व्हेल्ली की दाबोले एअरपोर्टाचेर प्लेन पसून लँड जावपाक शकची नाशिल्ली. तांकां तें पसून पडून वचूना कोळशा मुखार. हे सगळें ते म्हणटात तो ब्रिज बांदल्यात ते सगळे लोकां खातीर. ना, हे सगळे जे ब्रिज बांदतात आनी बोरी ब्रिजय येतलो तो सगळे पळय मास्टर प्लॅनात आसा. हो गोंयचो मास्टर प्लॅन जो 2016 केल्लो. आनी ते कशे आमी चॅकबॉक्स करीत वतात. आमी केन्ना अभ्यास करता आसतना हो चॅप्टर जालो करून टीक मार्क करीत वतात पळय, तशे ते 2017तल्यान एक टीक बॉक्स मारीत वतात. पयर ते रेल्वेचे पळय तांणी अनाउन्स केला ते आनी एक टीक बॉक्स मार्क केले. डिपनिंग ऑफ द चॅनल जालो आनी एक टीक मार्क जातले. रस्ते जावपा लागल्यात ते टीक मार्क जाला. स्लोली हे आमकां ते डायरेक्ट कोळसो. गोवा इज गोना बिकम अ कोल हब व्हेरी सून. ते तांचे प्रोजेक्शन कितें आसा 2035 म्हणल्यार 42 मिलियन टन कोळशाची हाताळणी जातली. पूण हांवें पळय 150 मिलियन टन सांगला. दॅट इज द लॉंग टर्म प्रोजेक्ट.
म्हणजे 15, 20, 30 वर्सांनी ते व्हडली गेम खेळटात. ते आमचे भशेन T20 बी खेळना, ते टेस्ट मॅचाची ते 50 दिसांची टेस्ट मॅच खेळटात. आणि ते जावन गोंय आमचें काबार जातलें. 2014 इलेक्शना पयलीं आमचो पंतप्रधान गोंयांक आयिल्लो आनी ताणें म्हणिल्लें आनी सगळ्यांक आमकां आश्वासन दिल्लें की गोंयाक स्पेशल स्टेटस दितलो म्हणून. म्हाका आतां विचारचें पडटा, हो कोळशाचो स्टेटस आमचो स्पेशल स्टेटस बी काय कितें? देव बरें करूं. हांव जयेश शेटकर. बेसिकली जशें आयज आमी जे हिंगा जाल्या पळय गोवा अगेन्स्ट मुवमेंट आमचे 10 वर्सां जाल्यार आमी कंटिन्युअसली ह्या हितून काम करीत आसतात. आनी लोक आमकां खरेंच ते आय स्पेशली थँक्स टू ऑरुल बाब हिंगा कित्याक गोंयचो एकवट म्हणून आसा. आतां न्ही 99% तेंचे रेल्वे डबल ट्रॅकिंग स्ट्रेच कंप्लीट केला. खंय तरी गोंयच्या एकवटान ते केसीस घालून सगळे स्टेज हाडून तरी कासावले वेलसाव ह्या स्ट्रेचान तांकां दवरला. आनी आतां ही खरी फायट फक्त वेलसावकार आनी रेल्वेच्या भितर उरोंक ना, तर ही फायट आतां एक्चुअली गोंयकार आनी गोंयकाराच्या आयडेंटिटीचेर गेल्लेली आसा. खरेंच जशें मोदीन म्हटलेलें पळय काला धन आयेगा म्हटल्यार ते आयज म्हाका कळोन सगळे ते काळो कोसो म्हटल्यार हे काला धन त्यांच्या खातीर गोंयच्या लायफाची आयज किंमत कांयच उरोंक ना. आनी तांच्यांनी हे काला धनाचेर फूल फोकस करून गोंय आमचे काबार करपाचे ते विचारार आसात. सो हांव म्हाज्या गोंयकारा कडेन मागतां, खरेंच आयज जागे जावपाची गरज आसा. आमी तर कंटिन्युअसली काम करीतच आसात, बट इट इज अ हाय टायम नाव की हे जे गोष्टी आहा ते खंय तरी तेचेर ब्रेक लागपाक जाय, नाजाल्यार फुडल्या फ्युचराक फक्त आमकां काळा धनच पळोवपाक पडटलें. आनी एकच वस्त मातशीच म्हणजे हें जालें, हांव तुमकां परत सांगता. हो आमी प्रश्न घाल्लो परच्या पार्लमेंट सेशनार. तुमी पळोवंक शकता, स्टार्ट क्वेश्चन 996 आन्सर्ड ऑन 25/7/25. म्हणल्यार हो फाटलो न्ही 2 म्हयन्याचे लास्ट पार्लमेंटरी सेशन जाला ताजो क्वेश्चन. तुम्ही पळोवंक शकतात गोंयांत हे फाटल्या 10 वर्सांत कोळसो कितली हाताळणी केली ती. आनी हातूंत हांव तुमकां चड करून सांगूंक सोदता, तुम्ही बर्थ नंबर 6 म्हणल्यार जिंदलाचो बर्थ नंबर 6 15, 16, 16, 17, 17, 19 हांगा 9.9 मिलियन टन्स हाताळणी केल्या, हांगा 10 मिलियन टन हाताळणी केल्या आनी हांगा 9 मिलियन टन हाताळणी केल्या. हांव तुमकां सांगपाक सोदतां, तांकां एट एनी गिवन पॉइंट ऑफ टायम 5.5 मिलियन टनाचे वयर हाताळणी करपाची परवानगी नाशिल्ली. परतून सांगता, तांकां कन्सेंट टू ऑपरेट जो गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो जिंदलाक दिल्या, दॅट कन्सेंट टू ऑपरेट इज फॉर 5.5 मिलियन टन्स. आणि 5.5 मिलियन टनाची हाताळणी करपाची परवानगी असताना तांणी 10 मिलियन टन 3 वर्सांक हाताळणी केली आणि मागीर तो आम्ही केस घालतकूच तें देंवलें. आता आमचो मुख्यमंत्री आणि सगळे म्हणटात आम्ही कंट्रोल करतले. जेन्ना तुम्ही परमिशन जे दिल्लें 5 मिलियन टनाचे, ताज्या वयर दुप्पट डबल हँडलिंग जालें, ते तुमच्यांनी सांबाळपाक जालें ना. आता हांव म्हणटा कितें, मातशें वाडलें बरें आसा, डबल 3 वर्सां कंटिन्युअस डबल जालें. 10 मिलियन टन खंय आशिल्ले. आज उलयतात आमी ते कंट्रोल करतले, आमी ते अर्दान करतले म्हणटा ते कितें. हो आन्सर पार्लमेंटांतल्यान आयला, हो आमी जनरेट करूं ना. तुम्ही हो संसदाच्या वेबसायटीचेर वचून डावनलोड करू शकता. हांवें तुमकां सांगला 996 ऑफ परचे पार्लमेंटरी सेशन. पळयात तुम्ही कितलो. मागीर ते इसी अंडर आयले. कित्याक पळय ही 2022-23 पळय तांणी डायरेक्ट हो पळय 5.5 मिलियन आसा तितलीच तांकां परमिशन आसा, ताज्या वयर तांकां परमिशन ना. पूण हांगा तांणी डबल हँडल केला. कितें करता आमचो सरकार, तांणी डबल हँडल केला म्हणून तांकां इसी दिली. तांचो सत्कार करतात तुम्ही, तांकां पनिश करपाचें सोडून तांचो सत्कार करता. कितें चल्लां हे. आज तुमकां हांव सांगता तें जशें किस्तोद बाबान सांगलां तशें आमी 2016-17 साकून बोवाळ मारीत आसा. आजकाल सरकार ताजे गवगवे करतात, म्हणजे दे आर एप्रिशिएटिंग इट. पूण तुमकां हांव सांगता बाबा आनी भयणानो, हे आमकां गोंयकारांक काबार करपाची. हो कोळसो म्हणटा तो फक्त वास्कोकारांक न्ही, हो सगळ्या गोंयकारांक हो कोळसो काबार करतलो. आनी हे जर गोंयांक आयले, तांकां खंयचोच स्टेट गव्हर्नमेंट तांकां कंट्रोल करूंक शकचो ना. कित्याक MPA सेंट्रल गव्हर्नमेंट,
रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंट, आमच्यो न्हंयो नॅशनलायज जाल्यात, खंय गेल्यो? सेंट्रल गव्हर्नमेंटा म्हऱ्यान गेल्यो. आनी आमचो सरकार आमकां सांगता एमटी डबो, तो ते फुडली इंजीन खंयच्यान ओडटा ते अर्दान चल्लो. सो हो फॅक्ट्स, आज हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो मूळ हेतू हे फॅक्ट्स परत घालपाचे, इतलोच आमचो हो हेतू आशिल्लो, हो फॅक्ट्स घालपाचो. कळ्ळें न्ही? म्हणजे ते कितें उलयतात तांकां दाखोवन दिवचें. हांव मागता सरकारान दाखोवन दिवचें ते कंट्रोल कशें करतले ते. हांवें दाखोवन दिलें, सरकाराच्यान हें कंट्रोल करपाक जावचें ना. देव बरें करूं. मेन्शन करता PIL फायल करता कितें केन्ना जातलें कितें पब्लीक ना कळटलें तुमकां, कळटलें जातली ती फायल जातली ती फायल जातली. हे मागला म्हटल्यार ते ऑब्जेक्शन सगळ्यांचे मागतले सिग्नेचर कॅम्पेन करतले कितें सिग्नेचर तितून दाजीची ना, 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 ना. ना 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 पेटिशनर पेटिशनर म्हणजे जेन्ना ते पेटिशन जातलें तर किसो जबाब पॅटिशनर जातोले न्हू तेन्ना आमी दाजीचें नांव घालपाचें व ना घालपाचें तें दाजी फाल्यां आमकां सांगचें. पेटिशनर पॅटिशनर Petitioner. कित्याक तो पब्लीक हियरिंगा ओपोज करपा येयल्लो न्हू. आमी ताका कोणें आपोवना. पब्लीक हियरिंग म्हणल्यार कितें? वास्कोकारांक आख्या गोंयचेकारांक पब्लीक हियरिंग दवरलेलें MPT 2017 आनी तेन्ना पब्लीक हियरिंगाक सगळो वास्कोचो लोक तशेंच आमचो दाजी साळकार कॉन्सिलर आहलो तोवूय येयलोलो ओपोज करपाक. सो आयज हांव एज अ कन्व्हिनर म्हणून कित्याक तो कॉन्सिलर आहलो आनी तोवूय त्या पब्लीक हियरिंगाक उलयलोलो. कोण? बाब दाजी साळकार. तेकाय तो कोर्स नाकारलो. सो तेका लागून आमी तेका आयज आमचे पॅटिशनर एस म्हणून घेवपाक सोदताय. सो तेणें आमकां फाल्यां सांगचें आपूण हा तुमचे बरोबर ना तें. म्हणजे आमकांच न्हू समज गोंयकाराक कळटलें की तो लोकांक फटोवपाक येयलोलो वा सोच सांगपाक येयलो. लॉजिकली त्यांनी काल स्टेटमेंटूय दिला न्हू. पर्रीकर वॉज नॉट अगेन्स्ट दी प्रोजेक्ट खंय, तो खंय ही वॉज थिंकिंग अबाउट द फायनान्स. सो दॅट इज एब्सोल्युटली रॉंग की एक तुम्ही तुमच्याच लिडराचे स्टेटमेंटाचे तुम्ही रॉंग हे धाडटा इम्प्रेशन लोकांक कडेन. हें लेटर मनोहरबाईन तेन्ना बरयल्लें. इट इज पब्लीक रिकॉर्ड. मनोहरबाई कितें म्हणटा, राव हें लेटर म्हजे कडेन ना कंप्युटरार. मनोहरबाई कितें म्हणटा, हें जेन्ना ती जनसुनवाणी जाली, पब्लीक हियरिंग जाल्लें, हें पळय तो म्हणटा, इट एपियर्स दॅट EAC has not given due consideration to proceedings of public hearing conducted by Goa State Pollution Control Board. सो मनोहरबाई कितें सांगता, दाजी बाबाचे बरोबर जे बाकीचे उलयल्ले ते कितें उलयल्ले ते तुमी सारकें लक्षांत घेवना. आज दाजी बाब सांगता मनोहरबाई ना सारको ना म्हणटा. ऑफकोर्स आमी थंय वचची न्ही, कित्याक मनोहरबाई आज डिफेंड करपाक ना आमचे मदीं. पूण पत्र मनोहरबाईन बरयल्लें ब्लॅक एंड व्हायटान आसा. क्लियर बरयल्लें की जी पब्लीक हियरिंग जाल्लें तें पब्लीक हियरिंगाचे तुमी EACन कन्सिडरच करूं ना आनी कन्सिडर करनासतना तुमी EC दिवपाक फुडें चल्ल्यात. दिस इज अ पब्लीक डॉक्युमेंट, पब्लीक इन पब्लीक डोमेन. कोणान बरयल्लें हें बरयल्लें तेन्नाचे एनवायरनमेंट मिनिस्टर मिस्टर हर्षवर्धन 2018 डियर श्री हर्षवर्धनजी. क्लियर आसा पळय. तुमकां जाय जाल्यार हांव पळय क्लोजअपान तुमी आनी फाटल्यान पळय मनोहरबाईची क्लियर पळय सायन आसा. ना ना ती तें 2 लेटर बरयले ताणें. हें पळय हें त्या लेटराची पळय मनोहरबाईली सायन आसा. क्लियर आसा. ही लेटर पब्लीक डोमेन आसा. ही असेंब्लीक 3-4 लोकांनी मागून इट इज एब्सोल्यूट. कोणें जर गोंयचे विधानसभेचे सायटीर वचून जर ही लेटरां गुगल केली तांकां ही लेटरां दोनूय लेटरां थंय मेळटलीं. म्हणजे ही लेटरां नवी न्ही. इट इज ऑलवेज इन पब्लीक डोमेन. तो व्हिडिओ तर हालीं 2 दीस जालो तो व्हिडिओ तर सामकोच व्हायरल जाला, पूण ही लेटरांय आसा. इनफॅक्ट हांव आनी एक फुडें वता. 2021 तेन्नाचो एनवायरनमेंट मिनिस्टर मिस्टर निलेश काब्रालान एक प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलें की तो डिपनिंग ऑफ द चॅनल ड्रॉप करतले म्हणून. लेटर बरयल्लें बी. लेटर बरयल्लें बी. लेटर इज देर. हे पळय 13 ऑक्टोबर 2020 सेक्रेटरी शिपिंगाक MPT लेटर बरयता आमी डिपनिंग ऑफ द चॅनल ड्रॉप करता म्हणून. पूण कितें जालें? 21 जुलय 2025 डिपनिंग ऑफ द चॅनल EC दिली. कितें म्हणपाचो हाका? यू टर्न म्हणपाचो
काय आमची गोंयकारांचेर टोपयो घालपाचें म्हणपाचें कितें म्हणपाचें? हिपोक्रेसी कळ्ळें न्ही? एब्सोल्यूट. हे आज आमी लोकां मदीं घालपाचें आज फक्त हे कॉमेस. येता त्या आठवड्यांनी आमी असली आनी फॅक्ट्स, हे स्पेक्युलेशन न्ही, दीज आर फॅक्ट्स, अनडिस्प्युटेड फॅक्ट्स फ्रॉम पब्लीक डोमेन. कोळसो कितलो हाताळणी केली, पत्र वेव्हार कोणी कशी केली, ईसी कोणी कशी. आतां आमी हे कांयच नवें ना. हे जे 2017 साकून चलत आसा आज मेरेन ती वस्तुस्थिती तशीच आसा आनी आमची परिस्थिती वता वता तशी बिकट जायत रावतली हे कोळशा खातीर. हांव एक आमच्या ऑनरेबल सीएमाक एक मेसेज दिवपाक वता. ताणें एक स्टेटमेंट केला की ही 0.6 हेक्टर्स ही जमीन लँड एक्वायर करता इन कंसावलीम, इसोर्सी आनी सांकवाड. दॅट इज फॉर द पब्लीक पर्पज म्हूण, पब्लीक ऑर प्रायवेट पर्पज म्हूण. तांकां लोकांक खंय तो एम्बँकमेंट करून करता घरां थिंगा, नाजाल्यार तांकां प्रायवेट एक्सेस. हांव एक सांगूंक वता, हिंगा वेलसांव वाठारांत जे हांव म्हजें घर आहा थिंगा कादंबा हेरा घरां आसोन ती तुमी आनी तेंची लोकांनी 1890s वेन ती रेल्वे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ती बांदून काडपाक त्या वक्ताक लोकांनी आपणाचो जागो दिल्लो, विकलो ना. आनी तुमी तेजे ती कब्जा करून तो जागो कब्जा करून लोकांची वाट देखून तुमी बंद केल्या. लोक आतां 40-100 लोक साउथ वेस्टर्न रेल्वेन ताका कोर्टा वयले इन द कोर्ट ऑफ ISLR. एवरी एक म्हयने आमी 2 पार्टी ISLR मार्गांव वचोन थिंगा झोक मारता. आनी ते तुमचे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, तुमचे सर्वेंत फुडारी थिंगा आहा ते कोण थिंगा एवरी टायम दे से नो इट इज CM has called us, revenue minister has called us, कोण लोकां थिंगा येता आनी आमचो लोकांचो टायम वेस्ट करता. Why there is no settlement of this issue since January 6th? More than 14 times our people of this village of Belsom, Pali and Isorsi are going time and again. तुम्ही करू करता कितें, कोणा फुटी मारता. हे doubling of the Hospet Vasco da Gama railway project is supposed to be a special project. Special project means that a time frame asta. Every 2 months we are getting a new through the gazette, the new land acquisition in bits and parts. Atela 6,000 square meters. Teja paile 11,000 square meters. Teja paile 13,000 square meters. Why you are doing it? Also we know, because you do not want to conduct the ESIA, which is mandatory as per the Railway Act 2013. You all are circumventing your own acts, bypassing your own laws to construct the double tracking. आणि आमकां म्हणीत येयल्या हे आमकां फॅसिलिटी फॉर पॅसेंजर्स म्हणून. which passengers? two pairs of trains are passing, local trains. आणि म्हाका सोमना 2 or 3 गाडी वयता इंटरस्टेट ट्रेन्स. तेच्या भायर दीस रात कोळसो वयता. हालीं आमी मॉनिटर करताले इन द मंथ ऑफ मे जून 11 रेक्स वयताले. एक रेकार 59 बुगीज आसता. आयज ते 16 जाल्या. आख्खे रातभर आमच्या लोकांक न्हीद पडना. आख्खे रात ते हुट करीत वयता. कितली आमी रिप्रेझेंटेशन केली, आमचे पंचायतान कितली रेझोल्युशन पास केली, व्हिडिओ धाडले टू द मिनिस्ट्री. म्हणजे कांयच आज पर्यंत आमकां कांयच एक रिस्पॉन्स देखून मेळना. आमच्या सरपंचाचे FIR फायल करता. ती आसली थिंगा ती लोकांची ती जागो दॅट इज अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ द वेलसांव पंचायत. रेल्वेन हे कब्जा केल्या, इलिगली कब्जा केल्या. एक्चुअली द पुलीस शुड हॅव फाइल्ड अ criminal case, FIR against the South Western Railway, against the contractors.
RVNL म्हणजे उलटे कोता त्या लँडलेडीचेर फायल कोता ते कोण एक्टिविस्ट येता तेंचेर फायल कोता सरपंचाचे कोता विच इज अनहर्ड ऑफ. अरे शी इज अ ड्युली इलेक्टेड पर्सन. It is a statutory body, the Panchayat, as per the act, that is the grassroots. It is grassroots governance. तुम्ही पंचायताचेर तुम्ही सरपंचाचेर केस मागता. So म्हाका एक क्वेश्चन करपा जाय to our honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, बेश्टी ती प्रेस स्टेटमेंट दिनाका. If you have the true interest of Goa and the people along this route, आमची गांवांत यो आनी चोय कितको लोक थिंगा वडवडतो. How many of my neighbors are in the GMC fighting respiratory illnesses? It was not only in Vasco, all along the route people are suffering. It is high time that the people of Goa, I appeal to the masses. I think we should now, there is no other option but to hit the streets. Because enough is enough. What my colleague here, and I thank Goa Against Coal, they were the first. In 2015-16, they formed this organization under the able leadership of Chistorio. And till today, they are standing firm on their ideals, what they stood for. जायते जाण आमच्या त्या पाहिले ते आज MLA झाले. एक आमचो आहा बोरबुंगोचो MLA संकल्प आमोणकर, आमच्या उबारा तो चांदोर एज्युकेशन आल्लो, आज दिसती पडना तो. दाजी आल्लो, दाजी सलकार, ही वॉज अ काउन्सिलर देन, टुडे ही इज ऑल्सो MLA. खंय गेले आमचे मोरमुगांवचे मनीस, सपोज टू बी लिडर्स इन दिस मुवमेंट. So I wish and hope that the rest of Goa gives us support not only to the Mormunga Taluka, because this coal is also passing through Salsette, through Sangye to Kepe. हे सगळे आणि आता रेल्वे वयता आणि थोड्या तेंपान ते तुमच्या आमचे ते सोय न्हंय गेल्या त्यो नॅशनलायज केल्या त्यो चालू आसा ते तिका त्या डेमी वयतले. आमोणे वेदांताक थ्रू रिवर वता. सो चड तेंप लागपा ना. बेतला सॅटेलायट पोर्ट घालपाक वता. आमकां एक बेश्टी एक लेटर येयली की दॅट MPD विल ड्रॉप दॅट सॅटेलायट पोर्ट इन बेसूल. इतले आमचे नुस्तेकार गांव थिंगा तांची बोडी आहा, होडी आहा, तांचे ट्रॉलर आहा. न्हिदोन राव नाका. तुमी जाण जावपा जाय हें की हो गव्हर्मेंटाचो कितें आहा तो. So I appeal to the people, the general public of Goa, please don't take this matter too lightly. The time has come, under the able leadership of so many leaders across the spectrum of Goa, we should all come together and fight these menace of coal and double tracking. Krishna sir. Okay. Thank you.